लाडू कुणी बनवले माहितीये का? तुझ्या लेकीनं. तू तुझ्या वाटेला नगभर पण आली नसशील, पण तिच्या हातात आहे ना तुझ्या हातची चव आली. तुझ्या तोडीच्या चवीचं लाडू बनवलेत तिनं. आणि नुसतं बनवलं नाही तर त्याची मोठी ऑर्डर पण घेतली आणि त्यातनं पैसे पण कमवले तिनं. बघ, तू नाहीस तर काय काय केलं तुझ्या पोरीने. तोच तर काय केलं असत. अशी पोरं ना फक्त नशिबान लोकांना मिळतात अगं. पण इथं पोरच कम नशिबी निघाली. जाऊ दे. लाडू खा. तुझ्या लेकीनं बनवलाय, चांगला झालाय. आणि जिथं असशील ना खुश राहा, सुखात राहा. मी किती बी ठरवलं ना तुझी आठवण नाही काढायची, तरी पण येतेच. आणि हा लाडू बघितला तरी येतेच येते. सारखा तुझा तिच्या डोक्यात खेळत राहतो ग. रात्रभर डोळा लागत नाही माझ. रात्री झोपताना तुझीच अंगाई कानात वाजत राहते. लई वर्ष झालं तुझी अंगाईच ऐकली नाही ग. एकदा ये ना, अंगाई गावून झोपवणार मला. किती वर्ष झालं मी सुखाची समाधानाची मला झोपच लागली नाही ग. एकदा लिंबोणीच्या झाडा मागे आता कायमची झोपशील तू. राम सत्य. ए, काय करतेस? ताप किती आहे ते बघत होते हो. डॉक्टर आहेस का तू? चल हो बाजूला, मी बघते. गोळ्या पण द्यायच्यात अजून. तुम्ही कशाला बरं? मी देते की गोळ्या. तुम्ही जावा, हा जावा. तू तुझी कामं कर जा, मी बघते काय ते. चल निघ, नको तिथे नाक खुपसू नकोस. अजिबात घाई गडबडीत जायचं नाही. आधी नाश्ता करून घ्या. नाश्ता सगळ्यांनी केला का? हा, बाकीच्यांना दिलाय पण हे मोबाईल काय करत? सगळं इंग्लिशचा बघा सुरू आहे का? क्लास चालू आहे पण इंग्लिशचा नाही, मग संसाराचा, प्रेमाचा. धनु दीदी आणि शैलेश जिजू गुलुगुलू करतात. सूर्या, तू तिला अजिबात अडवणार नाहीयेस हा? अरे लग्न ठरलंय त्यांचं, बोलू देत की त्यांना. ते जितके एकमेकांना समजून घेतील, त्यांच्या सवयी कळतील, थोडं चांगलंच आहे की त्यांच्यासाठी. तुला असं काय वाटतं प्रत्येक गोष्टीत विरोधच करतो म्हणून? नाही नाही नाही, मला असं वाटतंय की तू प्रत्येक गोष्टीची जरा जास्तच काळजी घेतो. आणि ती काळजी आहे ना, ती तुझ्या चेहऱ्यावर दिसते. आता काय करणार,
बहिणींवर आहेच इतकं प्रेम तर बस 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 हं बायकोच्या तोंडून कौतुक ऐकलं पोटच भरलं माझं राहू दे नाश्ता धनु दीदी नाश्ता नाही करणार का? मिसळ अरे सूर्या नाही, मला वाटलं तुझं फोनवर बोलून पोट भरलं असेल ना. जाऊ का घेऊन? नाही नाही दे इकडे. अहो मी तुमच्याशी नंतर बोलते हा. आता ना मी लय अँग्री झाले. धनु दीदी हंगरी असतं ते हंगरी. तेच ते तुम्ही दोघी जायत ना. हंगरी म्हणजे काय असतं? भूक लागली तिला. हा मी नंतर कॉल करते. मी काय म्हणतोय माझ्यासाठी उपास धर ना. आठवड्यातनं 2-3 उपवास करायचे म्हणजे काय होतं देवाची भक्ती पण होती आणि घरचा किराणा पण वाचतो. अगं चांगली 1000-2000ची बचत होती बघ. आणि सगळ्यात महत्वाचं काय माहिती आहे तू बारीक पण होशील. आत्ता पण बघ ना हे मोबाईलच्या फ्रेम मध्ये तू अशी कट होतीस. हे बघा